त्यांच्यावर हल्ला करायचा। पण हा सर्वसामान्य माणूस याचं रक्षण करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने कुणावर असेल तर ही पोलिसांवर आहे। हे कायद्याचं सुराज्य आहे। शाहू फुले आंबेडकरांना म्हणणं मानणारा असेल हे महाराष्ट्र हा पुरोगामी राष्ट्र आहे। असं असताना देखील आमचे पोलीस बांधव कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये कुठेतरी कमी पडतायत। उलट ग्रामीण भागामध्ये माणसांना आणि गोरगरिबांना जो वंचित घटक आहे, जो शेवटचा व्यक्ती आहे, त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी आपली आहे। आणि असं असताना देखील आपल्या पोलीस स्टेशन समोर येऊन काही लोक आम्ही पाय तोडले जातात त्याचं मर्डर करू अशी भाषा करत असतील आणि आम्ही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल करत नसाल तर अत्यंत खेदाची बाब आहे। आम्ही या ठिकाणी आपला निषेध जाहीर व्यक्त करतो। पोलीस स्टेशन समोर येऊन आतापर्यंत आम्ही त्याचे पाय तोडले, धुडा आला तर आम्ही त्याचे हे करू, त्याचा खून करू, ही कुठली भाषा? त्याच्यावर आपण काय कारवाई केली? आता दादांनी तुम्हाला विचारलं असेल, तुम्ही त्यांना उत्तर दिलं असेल, पण ते अशा अजून मोकाट का फिरतायत? दुसरा आहे तो संबंध मातंग समाजाच्या आया बहिणीची इज्जत करतो, हे खपवून घेतलं जाणार नाही। संबंध महाराष्ट्र पेटून उठेल। मी जास्त बोलणार आहे, आमच्या भावना अनावर झालेल्या आहेत, मी जास्त न बोलता पोलिसांना आमची विनंती राहील की आपण कायदा सुव्यवस्था पाळण्याचं काम केलं पाहिजे आणि जे मोकाट गुन्हेगार आहेत त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे। मी एवढंच या ठिकाणी थांबतो। या ठिकाणी सत्यशोधक नाही बोला भाऊ। मातंग समाजातील तरुण संजय वैरागर याला सोनईमध्ये कर्मठ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मारहाण केली अशी बातमी सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाली। आणि त्याच्यानंतर संजय वैरागरचा म्हणजे अतिशय अमानुष पद्धतीनं त्याचा एक डोळा काढला, पायावरून गाडी घातली, म्हणजे क्रूरतेचा कळस होता तो। आणि हा क्रूरतेचा कळस गाठून ज्यावेळेस त्या संजय वैरागरच्या विरोधात त्याला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रभर आंदोलन मोर्चा चालू झाले। आणि आंदोलन मोर्चा चालू झाल्यानंतर पुणेमध्येच एक प्रतिमोर्चा निघतो आणि तो प्रतिमोर्चा निघाल्यानंतर त्या प्रतिमोर्चामध्ये खुलेपणानं आव्हान दिलं जातं की मातंग समाजाबद्दल अवमानकारक भाषा वापरली जाते, मातंग समाजाच्या नेत्यांबद्दल अवमानकारक भाषा वापरली जाते आणि खुलेपणानं सांगितलं जातं की आता तुझे पाय मोडलेत आणि पाय मोडून तू आला तर तुला जीवे मारू, आम्ही जीव मारायला कमी करणार नाही। एवढं खुलेपणानं बोलून सुद्धा या महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था राखणारं जे सरकार आहे तर ते सरकार आपण पाहत आहोत की जर सरकारच्या विरोधात थोडं जरी काही बोललं तरी सरकार अतिशय तत्परतेने त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतायत, परंतु आमच्यावरती दिवसा ढवळा अन्याय अत्याचार